रणरणत्या उन्हात अचानक हलक्या पावसाच्या सरी याव्यात आणि वातावरण बदलावं असं काहीचं वातावरण राहुरी विधानसभेत बदललंय. तुमच्या लक्षात येत असेल मी बोलतेय राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीबद्दल. नमस्कार, तुम्ही पाहताय द अहिल्यानगर. मी प्रियंका पाटील शेळके. राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये आता वातावरण बदललंय आणि कौल जातोय तो अक्षय कर्डिले यांच्याकडे. राहुरी विधानसभेत अक्षय कर्डिले फिक्स असं जनमत आहे. कारण या ठिकाणी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अचानक आपल्या विचारसरणी बदलल्यामुळे तिथल्या पुरोगामी विचारातील अनेक कार्यकर्ते हे नाराज झाले. तर दुसरीकडे शिवाजीराव कर्डिले यांचा एककटी असणारा जो मतदार आहे तो मतदार मात्र सक्रिय झाला. कारण रणांगणात उतरले ते म्हणजेच युवा नेते अक्षय कर्डिले. अक्षय कर्डिले यांनी गावागावात जाऊन सभा घेतल्या, लोकांशी चर्चा केली आणि मतदाराला भावनिक साथ घातली. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचं अधुरं राहिलेलं स्वप्न आता मी पूर्ण करण्यासाठी रिणांगणामध्ये उतरत आहे. माझ्या वडिलांचं स्वप्न आता पूर्ण होऊ द्या. या ठिकाणी भावनिक लाटेमध्ये का होईना पण अक्षय कर्डिले हे फिक्स असंच म्हणावं लागेल. कारण या ठिकाणी विकासाच्या जोरावरती जरी तनपुरे ही निवडणूक लढत असतील आणि पुढे येत असतील तरी अचानक विचारांमध्ये झालेला बदल हा मतदारसंघ सहन करेल असं वाटत नाही. इकडे खाली करंजी तिसगावचा पट्टा असेल, या पट्ट्यामध्ये बऱ्यापैकी कर्डिलेला मानणारा गट आहे. आज भाजपाने त्यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. तर याच वेळी अक्षय कर्डिले यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्यात. ते म्हणतात की माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली आहे, मात्र हे पाहण्यासाठी माझे वडील नाही आहेत. मला एक चांगली मोठी जबाबदारी मिळाली आहे, मोठी संधी देखील मिळाली आहे, मात्र हे सगळं होत असताना माझे वडील माझ्यासोबत नाहीत, याचं खूप मोठं दुःख आहे. शिवाजीराव कर्डिले यांचा जो काही राजकीय संबंध आणि सगळं सोयरेचं जे नातं आहे त्याच्यामुळे याचा सगळ्यात मोठा फायदा हा अक्षय कर्डिले यांना होऊ शकतो. छुप्या पद्धतीनं या ठिकाणी मोनिका राजाई असतील, पंकजा मुंडे असतील, राम शिंदे असतील आणि अन्य नेते मंडळी देखील, अगदी कोतकर परिवार देखील, ही सगळी मंडळी ऐन टायमाला अक्षय कर्डिले यांच्यासाठी छुप्या पद्धतीने होईना पण रिंगणात उतरतील यात काही शंका नाहीये. त्यामुळे ही निवडणूक पुढे जड जाण्याची शक्यता आहे. मात्र या सगळ्यामध्ये तनपुरे काय भूमिका घेत आहेत, त्यांची आलेली ब्रेकिंग न्यूज की अपक्ष उमेदवारी जाहीर करणार आहेत, यामध्ये काय होतं हे पाहणं फार महत्वाचं आहे. या सगळ्यामध्ये उत्तरेतली अदृश्य शक्ती काय या ठिकाणी निकाल लावतीये, कशा कुरघोड्या करतीये, हे सगळं पाहणं देखील फार महत्वाचं आहे. कारण चर्चा आहे की या ठिकाणी अक्षय कर्डिले यांनी ही उमेदवारी दिल्लीतून आणली आहे. इथं आपल्या पक्षाचं मोठं प्रस्थ असताना त्यांना दिल्ली जाण्याची वेळ का आली हा प्रश्नचिन्ह आहे. मात्र जनमतावरती राहुरीकर काय करतायत हे येणारा काळ ठरवेल.